कुंभ राशीच्या लोकांनो, कधी वाटतं का की तुम्ही जे करायला पाहिजे ते पूर्ण होत नाही? कधी वाटतं का की प्रयत्न करता पण परिणाम कमी मिळतो? तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे, कारण देव कधीच निरुपयोगी माणूस निर्माण करत नाही. एका शेतकऱ्याजवळ 2 घडे होते. दररोज तो त्या दोन्ही घड्यात पाणी भरून झोपडीपर्यंत नेत असे. पण त्यातलं एक घडं फुटकं होतं. रस्त्यातून अर्धं पाणी गळून जायचं. दुसरं घडं मात्र अभिमानाने म्हणायचं, मी 100% काम करतो, पण तू अर्धवट राहतोस. फुटकं घडं दुःखी होत. त्याला वाटायचं, माझ्यामुळे शेतकऱ्याचं कष्ट वाया जातंय. शेवटी एके दिवशी त्याने शेतकऱ्याला सांगितलं, मालका, मला सोडून द्या, मी निकामी झालोय. शेतकरी हसला आणि म्हणाला, उद्या परत येऊया, पण वाटेतले फुलं बघायला विसरू नकोस. दुसऱ्या दिवशी परत जाताना फुटक्या घड्याच्या बाजूला रंगीत फुलं उमललेली होती. ते बघून त्याचं मन आनंदाने भरून आलं. शेतकऱ्याने हसत सांगितलं, ही सगळी फुलं तुझ्यामुळे आलीत रे. मला माहिती होतं की तू फुटला आहेस, म्हणून मी तुझ्या वाटेवर बिया पेरल्या. तू दररोज पाणी गाळलं नाहीस, तू त्या बियांना वाढवलंस. कुंभ राशीवाल्यांनो, ही कथा त्या घड्याची नाही, ती आपली आणि तुमची गोष्ट आहे. आपल्या त्रुटी, आपल्या कमतरता ह्याच आपल्या ताकद होऊ शकतात. देवाने तुम्हाला जसं बनवले आहे तसेच परिपूर्ण आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फुटकं घडं जरी असलं तरी त्यातूनच फुलं उमलतात. आजपासून स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि हो, अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या सोबत शेअर करा.